सो हे गाईज, तर आज आहे शुक्रवार आणि सुट्टी, तर विचार केला थोडा ब्लॉग बनवून. बरेच दिवस झाला ब्लॉग नाही आला आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्रायबर लोक आपली काढले असतील, त्याही सबस्क्राईब केले असतील ते, आणि शिवा पण देत असतील ब्लॉग बनवतो म्हणून बनवतं. तर काय तुझा संबंध काय आहे? हा काय आहे? याला कुठं काहीच काम असेल तर मला मेसेज करा इंस्टावरती. यूट्यूबची जी आय डी आहे ती आय डीच इन्स्टॉल आहे. याला कुठेतरी काम असेल तर मेसेज करा. तसं पण घरात राहून राहून फुकटचा खातं बघा बघा. असेल तर मेसेज करा, कुठं काम असेल तर मला मेसेज करा. इंस्टावरती केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बोल बोल मेसेज करा बरं. याला काम बघा बरं, आमच्याला काम नुसता हिंट. तर कपडे बिपडे घातलेलं ते काढलं आणि टी शर्ट घातली आणि चड्डा घातला, कारण की आता आम्ही चाललो आपण हिलाला हुल्याला साडी घेऊन आलोय आम्ही. आज औषध 100% नाचव ना नदीवरती मासे पकडायला. काल सुद्धा आलो होतो. काल फक्त असं तिथं मासे चढलेलं, साडी लावली आणि माशांना हुसकवलं तर ते मासे साडीत पडलं. बॉटल भरून मासे भेटले काल. आणि परवा दिसनं पण हाताम पकडलं तर अर्धी बॉटल भरलेली. तर आता आपली पोरं तिथं अंग धावतान तिकडे आहेत. तर आता आपण जाऊ साडी घेऊन तिथं थोडा टाईमपास करू. आणि संध्याकाळी आपल्याला खूप काम आहेत. बड्डेला पण जायचे, साहिल दादाचा बड्डे प्लस गावामध्ये हळद आहे, हळदीला सुद्धा जायचे. आणि मित्राने फोन केला तर तो बोललेला पार्टी देणार आहे. भरपूर काम आहेत. आज दिवस पूर्णपणे बुक आहे. बड्डेची पण पार्टी बोलत होता आज करू, मी सांगितलं आज नको बरं, आज टाईम नाही, उद्या करू. बघू शकता पालेखुर्द नदी, गेटसुद्धा लागलेलं आहे नदीला. एकदम परफेक्ट नियोजन. तर काय जाणार, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. फॉलो कायला करा? यूट्यूब इंस्टा हो ना भाई. यूट्यूबला फॉलो करा. कैसे लोग रहते हैं हमारे पास, देख सकते गाइस. हम पालेगांव में रहते हैं. और हमारा दोनों का गांव अलग अलग है. मेरा डोंगरी सा पड़ा है, इसका कुत्ता पड़ा है, और इधर रहने के लिए आए पालेगांव में. यूपी बिहार से रहने के लिए भाई. हम यूपी बिहार वाले नहीं है भाई, गाँव वाले. आगरी गोली बोलते सबको खोलते. जय महाराष्ट्र. जय शिवराय. इथून जाऊ, चल इथून खालशी जाऊ, तिकडे डायरेक्ट उरी टाकायला लागणार ना. इथून खालशी गेल्यावर समोरची थोडी बाहेर असले इथून रस्ता आहे कोपऱ्यांशी. रस्ता आहे मग चल ना. एक दोन तीन. आता आम्ही जेवायला बसल्यावर बघू शकता वाकटी भात. वाकट्यानं पडत म्हणून मी नुसता रसा घेतले. सो गाईस, तर जेवलो थोडासा इथं रील बिल बघली, लाईट गेले, झोप काही येत नाही, झोपायचा प्रयत्न करत होतो. 3 वाजलं आणि वापस आता आम्ही नदी आल्यावर निघून आलतो तर काहीच नाही भेटला. ही पोरं अंग धवती नाला एक सालीवरती. अंग धवल्यावर मासे कसं चरतील. तर आता आल्यावर आम्ही नदीवर, आमच्याजवळ आता विनीत पण आले, मॅनेजर. ही साला कपल लॉलीपॉप. आता बघू शकता नदीचा व्ह्यू. इथपर्यंत पाणी आलं, इथपर्यंत. हे माझा पय आहे ना, पय, या पायापर्यंत पाणी आला होता ना. आता पूर्ण पाणी खाली झाले. बघू शकता 1 दिवसाचा पाऊस. ए खालशी जाऊ चल. विनीत तुझी बारी असेल तर काचे गेलो गाईज, लहानपणाची आठवण. सो गाईज, तर सर्व काही दिवसभरात मज्जा केली, खेळलो मासे पकडायला गेलो, मासे नाही भेटलं, दोन फेऱ्या गेलो, नाही भेटलं. आता नुसते कपडे घातले. दादाचा फोन बोलतो आपल्याला जायचं होतं पनवेलला. आता नुसतं आंघोळ केली, कपडे घातलं. मग तिथून गावात हळदीला जाऊ, हळदीला नंतर जाऊ. पहिले आपण पनवेलला जाऊ. पनवेलला गेलो आलो की मग आपण जाऊ केक कापायला. साहिलदाचा बड्डे आहे, त्यामुळे साहिलदाच्या बड्डेला जाऊ. मग तिथून जाऊ हळदीला आणि मग एका मित्राला भेटायचं, मग तिथं जाऊ. आज भरपूर काम आहे तर जातो. आता मी निघतो. चावी घेतो. आंब्याची आईसुद्धा चाललेली आहे आंब्याला. आंब्याची आईसुद्धा आली ती आता मस्तपैकी चाललेली आहे ती पण आंब्याला. मी सुद्धा चाललेली आहे. समोर आपली गाडी. तर दादाने तिकडं केस कापलं आणि आता आम्ही इकडं पनवेलला आले. बघू शकता इथं थोडासा काम आहे, कपडे घ्यायचे आणि कपडे घेतलं. आता चालू शकता आकाश आहे. आणि तुम्हाला जर कपडे फिटिंग करायचे असेल तर याच्याजवळ या. मच्छी घेतले, आलतो इथं मच्छी मार्केटला पनवेलला कोलीवाड्याला. मच्छी घेतली, जित्ती कोलबी घेतले आणि आता समोर बिकानेरमध्ये जाणार आहे.
हॅपी कॅमेरा. तर सकाळ सकाळ मी कंपनीमध्ये आलेलो आहे आणि कंपनीमध्ये मोबाईल अलाउड नाही तरी मी असं शूट करत आहे. कारण की काल माझ्या मोबाईलची चार्जिंग कपली त्यामुळे माझा ब्लॉग अर्धाच राहिला. मी आता ब्लॉग अपलोड करणार आहे. जसं झालं असेल तसा आता टाकतो. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चार्जिंग कपली, दुसरा काही नाही. आणि काल पनवेलचा गेलो, पनवेलला 5-5:30ला गेलो आणि येता येता 8-9 वाजलं. आणि मग तिथून गेलो हल्दीला. मग मित्राची बड्डे होता दादाचा, त्या दादाच्या बड्डेला जायला नाही भेटला. साईला त्याला मी सॉरी बोलतो कारण की बड्डेला यायला नाही भेटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.